नमस्कार. सर्वप्रथम सर्वांनी राष्ट्रगीतासाठी बोलायचे. राष्ट्रगीत सुरू. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. हॅलो. जिवलग सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांचं आजच्या सभेला मी डॉक्टर वसंत निमसे स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्वचारोग तज्ञ डॉक्टर मिसेस तेजा कुलकर्णी यांचं पण स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी जायचं कृपया यावं. डॉक्टर हेमंत कुलकर्णी आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत. नमस्कार. आपली मागील सभा 19 नोव्हेंबरला झाली. तर 20 नोव्हेंबर पासून ज्यांनी आजपर्यंत वाढदिवस साजरे केले त्यांचे मी वाढदिवस सांगते. हॅलो हॅलो. रोशना दीदींनी 22 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. रोशना दीदी अभिनंदन. कृष्णभूषण महाशब्दे यांनी 24 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. शुभांगीताई काळे यांनी 26 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि मंगला गायकवाड यांनी 28 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा केला. पुढच्या डाएट वर घेऊ आपण लेक्चर. आता सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट वर घ्या म्हणजे लेक्चर चांगलं ऐकता येईल. धन्यवाद. मी डॉक्टर रवींद्र शिवदे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचं परिचय करून द्यावा. अध्यक्ष डॉक्टर निमसे साहेब, सचिव डॉक्टर ज्योत्सना पवार, आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर मिसेस तेजा कुलकर्णी आणि माझ्या जिवलग मित्र मैत्रिणींनो, आपण सर्वांचं मी आजच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर तेजा कुलकर्णी ह्या त्वचारोग तज्ञ आहेत. त्वचा हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे, पण तो अवयव आहे ह्याचीच बहुतेक लोकांना काही जाणीव नसते. लोकांना वाटतं की त्वचा म्हणजे काय, आपण बाजारातून वस्तू खरेदी करतो त्याला काही पॅकिंग वगैरे असतं, तसं एक आपल्या शरीराचं एक पॅकिंग आहे आणि त्याचं काही त्याच्या पलीकडे काही महत्त्व नाही आहे. परंतु ही समजूत अतिशय चुकीची आहे. म्हणजे आपल्या शरीराचे हृदय किंवा फुफ्फुस किंवा लिव्हर, किडनी, मेंदू हे जसे महत्त्वाचे अवयव आहेत
तसा त्वचा हा देखील महत्त्वाचा अवयव आहे आणि त्याची खूप मोठी मोठी कार्य आहेत. ती काय आता आपण इथे काही मी सांगत बसत नाही, परंतु त्वचेकडे जर दुर्लक्ष झालं तर मग त्वचा विकार उत्पन्न होतात. मग ते इतके त्रासदायक असतात की ते वर्षानुवर्ष चालू राहतात. म्हणून त्वचेची काळजी प्रत्येकाने घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये सौंदर्याकडे ज्यांचा कटाक्ष असतो त्याच्या बाबतीत त्वचेचं महत्त्व खूपच आहे. तर आणि विविध प्रकारच्या हवामानामध्ये त्वचेवर काय परिणाम होतो, विविध प्रकारचे प्रदेश असतात त्याच्यामध्ये त्वचेवर कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. तर आज ही सगळी माहिती आपल्याला डॉक्टर तेजा कुलकर्णी करून देणार आहे. डॉक्टर तेजा कुलकर्णी ह्या नाशिक शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहेत. पुण्यामधलं जे प्रख्यात BA मेडिकल कॉलेज आहे तिथे त्यांनी MBBS आणि त्याच्यानंतर मग MDची पदवी घेतलेली आहे. आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उच्च शिक्षित आहे. त्यांचे पती डॉक्टर हेमंत कुलकर्णी हे नाशिक शहरातले प्रख्यात भूलतज्ञ म्हणजे ॲनेस्थेसियोलॉजिस्ट आहेत. आणि एवढंच नाही तर ते अतिशय पट्टीचे ट्रेकर आहेत. आमच्याबरोबर ते आता एव्हरेस्ट बेस कॅम्पला होते. त्या व्यतिरिक्त ते नेहमी सह्याद्रीमध्ये वगैरे ट्रेकिंग करत असतात. त्यांची मुलगी आता सध्या फिलिपाईन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे आणि तिथे ती आता इंटर्नशिप करत आहे. आता थोड्याच दिवसात ती भारतामध्ये येईल. आणि त्यांचे पुत्र हे हैदराबादच्या फिट्स पिलानीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत. ते आता शेवटच्या वर्षाला आहेत. तर एवढा हा अल्पपरिचय करून देऊन मी डॉक्टर तेजा यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हो, एवढी परीक्षेमध्ये त्या सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर, थँक्यू फॉर युअर काइंड इंट्रोडक्शन. मराठीतच बोलू ना सगळे, मराठीतच बोलताना. त्वचेची काळजी म्हणजे स्किन केअर हा पूर्वी काही आपल्याला मोठा विषय नाही वाटायचा आणि तसा तो मोठा विषय नाही पण आहे. पूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यायची किंवा निगा कशी राखायची असं म्हटल्यावर एक सोपं एका वाक्यात आपल्याला उत्तर देता आलं असतं की रोज आंघोळ करावी. म्हणजे आपण लहानपणी युजली आपलं काय करायचं तर रोज आंघोळ करायचं आणि दॅट वॉज इट. आणि घरी जो कुठला साबण असेल त्यांनी आंघोळ करायचा आणि दिवाळीमध्ये मोती साबणाने आंघोळ करायचा ॲट द मोस्ट. सो चेंज विशेष काही नव्हतं. परफ्यूम वापरावं का नाही, सनस्क्रीन लावावं का नाही, मॉइश्चरायझर किती आहेत तर वापरावीत का नाही वापरावीत, कुठली वापरावीत, सिरम्स वापरावीत का, असा काही विषय नव्हता. केस रंगवावेत का न रंगवावेत, मेहंदी लावावी का कलर लावावा, असा काही फंडा नव्हता विशेष. म्हणजे निगा राखणं, त्वचेची ॲपेंडेजेस जी आपण म्हणतो म्हणजे केस आणि नखं कट करणं आणि केस स्वच्छ ठेवणं एवढंच असायचं. म्हणजे ॲट द मोस्ट लोक साबण वापरायचे डोकं धुण्यासाठी सुद्धा, काही लोक शॅम्पू वापरायचे. शॅम्पू लेडीज आठवड्यातनं 1-2दा आपल्या केसांच्या लेंथवरती आणि जेंट्स रोज डोकं धुतात. दॅट वॉज इट. मग ह्या कॉम्प्लिकेट कशामुळे होत गेल्या गोष्टी, तर एक तर अनेक प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल झाले. स्किन केअर प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, साबण आहेत, बेदिंग बार्स आहेत, सिंडेट्स आहेत, शॉवर जेल्स आहेत आणि चॉईस वाढला की नेहमी कन्फ्युजन वाढतं आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपण जर ह्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही किंवा बदललो नाही तर आपण कुठेतरी मागे पडतोय किंवा आपली स्किन खराब होईल का. कारण बरेचसे मार्केट प्रॉडक्ट्स असे मार्केट केले जातात की ते नाही वापरले तर आपल्या स्किनची वाट लागेल. म्हणजे साध्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच्या ज्या ॲड्स असतात, सर हे हँडहेल्ड माहिती आहे. तर साध्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच्या ज्या ॲड्स असतात तर त्याच्यात म्हणजे डॅन्ड्रफ काळ्या कोटवर पडला म्हणजे भयंकर काहीतरी कॅटॅस्ट्रॉफिक झालं, म्हणजे एकदम जगात काहीतरी डिझास्टर झालं अशा पद्धतीने ते दाखवलं जातं. आणि पूर्वी म्हणजे असं वाटायचं की ह्याला कोंडा होतो किंवा हिला कोंडा होतो म्हणजे विच इज फाईन, म्हणजे त्यांनी डोक्याला खाज येईल बाकी काय होणार आहे असा ॲटिट्यूड होता लोकांचा. सो स्किन केअर प्रॉडक्ट्स आता इतके अवेलेबल झालेत
ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन वाढतं आणि आपल्याला माहिती असायला हवी की काय वापरावं काय वापरू नये. आणि दुसरं म्हणजे क्लायमेट खूप एक्स्ट्रीम होत चाललं आहे. म्हणजे आपण टिपिकली जे म्हणतो की आमच्या लहानपणी तर आपण तेवढंच करायचं असं, आणि आता यंगर जनरेशनला असं वाटतं की हो तुमच्या लहानपणी करायचं तर सो वाट म्हणजे ते गेलं आणि आता थिंग्स आर डिफरंट अँड थिंग्स आर रिअली डिफरंट. म्हणजे पूर्वी आपण सनस्क्रीन वापरायचो का, किंवा आपल्या आज्या सनस्क्रीन वापरायच्या का नाही, शेतकरी सनस्क्रीन वापरायचं का नाही, दिवसभर बाहेर उन्हातानात लोक कामं करायची, सनस्क्रीनची कधी गरज पडली नाही. मग आता हे काय फॅड आहे, तर हे फॅड आहे का ही गरज आहे, हा एक क्वेश्चन मार्क. तर त्याबद्दल आपण बोलू. पण चेंज हा डेफिनेटली झाला आहे, आपल्या मेंटॅलिटीत चेंज झाला आहे, गोष्टींच्या अवेलेबिलिटीमध्ये चेंज झाला आहे, आणि क्लायमेटमध्ये चेंज झाला आहे, आणि पूर्ण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पण चेंज झाला आहे. फॉर एक्झाम्पल UV रेडिएशन पूर्वी किती होतं आणि आता किती आहे. ओझोन लेअर पूर्वी किती छान आणि मोठा होता आणि आता किती पातळ होत चाललाय. हल्ली स्किन कॅन्सर्स किती वाढत चालले. तर म्हणजे सनस्क्रीन वापरल्यावर ते प्रिव्हेंट करता येतं. सो इट इज नॉट जस्ट की मला माझी स्किन काळवणाला नको म्हणून सनस्क्रीन वापरावं असं नाही. आता हे जे ट्रेकिंग करतात सर किंवा माझे मिस्टर, त्यांना माहिती आहे की म्हणजे हिमालयात गेलं वरती आणि बर्फाच्या इथे तुम्ही सनस्क्रीन नाही वापरलं तर स्किन बर्न होऊ शकते आणि त्याचे अजून काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. सो लक्झरी ही एक गोष्ट, आपल्याला आवड म्हणून वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरणं ही वेगळी गोष्ट, आणि नीड ही वेगळी गोष्ट. सो टुडे विल जस्ट ट्राय टू शेड लाईट ऑन सम ऑफ दीज थिंग्स, काय इसेन्शियल आहे काय नाही आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला मध्येच विचारलं तरी हरकत नाही आहे. बिकॉज असा म्हणजे सर म्हणाले तर एखाद्या स्किन डिसीजबद्दल बोल, पण मग मला असं क्लिक होईल म्हणजे आता मी सोरियासिसबद्दल बोलले किंवा फंगल इन्फेक्शनबद्दल बोलले तर किती लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असेल असं मला वाटलं, म्हणून मी हा जस्ट एक बेसिक टॉपिक चूज केला. सो तुम्हाला तो मध्येच कुठे डायव्हर्ट करायचा असेल तरी हरकत नाही, मध्ये पॉज करू. सो विल जस्ट बिगिन विथ बेसिक स्किन केअर इन विंटर्स, कारण आता विंटर सुरू होतं म्हणून मी ते विंटर्सपासून सुरू केलं. सो खूपदा असं होतं की क्लिनिकमध्ये कोणी आलं की असं विचारतात मला, म्हणजे जे काही बेसिक कारण असतं दाखवायचं की मला पिंपल्स झाले का मला हेअर लॉस होते, ते झालं की लोक असं म्हणतात की डॉक्टर एखादा मला साबण लिहून द्या जो मला कायम चालेल, किंवा एखादं प्रोडक्ट लिहून द्या की जे मी नेहमी वापरू शकते, म्हणजे मला सारखं बदलत नको बसायला, किंवा एखादा प्रॉडक्ट लिहून द्या की घरचे सगळे वापरू शकतील. सो हा सगळ्यात चॅलेंजिंग प्रश्न असतो आमच्या समोर, बिकॉज आपल्या गरजा इतक्या बदलत असतात. म्हणजे सीझनप्रमाणे सगळंच बदलतं. म्हणजे तुम्हाला हे पिक्चर जस्ट मी असं दाखवलंय की म्हणजे पूर्ण जर माहोल बदलतो प्रत्येक सीझनमध्ये, म्हणजे आकाश कसं दिसतं ते बदलतं, झाडं कशी दिसत आहेत, ते घर कसं दिसतं, हे सगळं जर बदलतं तर आपली स्किन बदलणारच आहे. जो फेसवॉश आपल्याला एरवी छान वाटते उन्हाळ्यामध्ये, आपल्याला घामट वाटतं, फेसवॉशने फ्रेश वाटतं, तोच फेसवॉश जर मी थंडीत वापरला तर एखाद्या वेळेस मला स्किन खेचल्यासारखी कोरडी आणि निस्तेज वाटेल. सो देर इज नो सच थिंग ॲज अ गुड प्रोडक्ट. म्हणजे युजली कसं होतं की एखादा चांगला शॅम्पू रेकमेंड करा हे अतिशय वेग गोष्ट आहे. म्हणजे इट इज लाईक सेइंग एखादा चांगला चष्मा सजेस्ट करा, म्हणजे मला 2 नंबरच्या चष्म्याने छान दिसते पण तुम्हाला नाही छान दिसणार, तर यू हॅव टू गो टू अन ऑप्थल्मॉलॉजिस्ट आणि आपल्याला करेक्ट जो चष्मा आहे तो आपण वापरायला हवा. किंवा मी कपड्यांच्या दुकानात गेले आणि मला एखादा चांगल्या साईजचा कपडा, एखादा चांगलं फॅब्रिक असं जसं काही नसतं, तसं देर इज नो कन्सेप्ट लाईक अ गुड सनस्क्रीन, अ गुड सोप. म्हणजे स्टँडर्ड ब्रँड्स असतात, बाय अँड लार्ज 90% लोकांना ते चालतात आणि कम्फर्टेबल वाटतात. पण आपली स्किनची जर नीड वेगळी असेल, म्हणजे मला जर मशरूमची अलर्जी आहे तर मला मशरूम सूप कितीही उत्तम असेल तरी मला चालणार नाही आहे ते, तर त्याच्यात आपल्यासाठी काय बरं वाटतं आपल्याला हे थोडंसं ट्रायल अँड एररनी करून पाहायला लागतं. आपल्याला हेल्प घेऊ शकता, ट्रायल अँड एरर करू शकता, आणि युजली डिझास्टर्स काहीच होत नाही स्किनवरती. सो हिवाळा म्हटलं की खूप वेगवेगळे पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात. आपण कुठे आहोत, आपली मेंटॅलिटी कशी आहे त्याच्याप्रमाणे कम्प्लिटली सगळं चेंज होऊ शकतं. सेम गोज फॉर हाऊ यू टेक केअर ऑफ युअर स्किन. थंडी असली म्हणून लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. स्किन केअरबद्दल जस्ट सर डिसऑर्डर्स म्हणाले म्हणून मी तुम्हाला जस्ट दाखवते काही पिक्चर्स. खूप जणांनी मुलं बाळं पाहिली असतील घरांमध्ये तर लिटरली असे गाल फुटतात. दिस इज कॉल्ड एज एटोपिक डर्मटायटिस. म्हणजे हे नुसती ड्राय स्किन नाही आहे, फुटलेली स्किन डिसऑर्डर आहे ज्याला औषधं लागणार आहेत. जर राईट साईडला जे दिसते त्याच्यावर ड्राय आणि स्किली स्किन आहे, जी खूप जणांची ज्यांची बेसिकली ड्राय स्किन असते त्यांची अशी हिवाळ्यात दिसू शकते. काही आजार असतात त्वचेचे, सोरायसिस हा एक आजार आहे, इसब हा एक आजार आहे, एक्झेमा, ते वाढू शकतात हिवाळ्यामध्ये ड्रायनेसमुळे. इथे ह्याला इक्थायोसिस वल्गॅरिस असं एक मोठं नाव आहे, पण हे अतिशय कॉमन आहे.
ड्राय स्किन आपण अगदी झूम करून पाहिली तर काही जणांची स्किन डेफिनेटली पाया करते अशी दिसते, आणि हे युजली अनुवंशिक असतं. आई वडिलांची अशी स्किन असेल तर आपली पण स्किन अशी असू शकते. इक्थायोसिस म्हणजे माशाच्या खवल्यासारखी स्किन, ऍक्च्युली खवले खवले खवले. एक्स्ट्रीम केसेसमध्ये त्यांनी खाज येते, इतर काही डिसऑर्डर होऊ शकतात, पण अदरवाईज जस्ट ती अशी दिसते. सो बेसिकली काय वापरावं हिवाळ्यामध्ये किंवा इव्हन अदरवाईज? साबण वापरावेत. सिंडेट्स ऐकलं तुम्ही कधी? सिंडेट हा प्रकार हल्ली खूपच म्हणजे इन थिंग आहे. सिंडेट्स आहे, बेदिंग बार्स म्हणतात त्याला, ते साबण नाही म्हणत, कारण साबणाचा जो पीएच असतो तो अल्कलाईन असतो आणि आपल्या स्किनचा पीएच असतो तो ऍसिडिक असतो. आपल्याला वाटतं की बापरे ऍसिड असतं का स्किनवर? तर येस, आपल्या सगळ्यांच्या स्किनवर ऍक्च्युली ऍसिडचा एक लेअर असतो जो आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतो. त्यामुळे आपली स्किन ऍसिडिक इन नेचर असते, आणि साबणाने आपण आंघोळ केली, रेग्युलर साबणाने आंघोळ केली तर आपल्या स्किनचा पीएच चेंज होतो आणि स्किनची तडतड होते. लहानपणापासून आपण सगळ्यांनी साबण वापरलेले आहेत, त्यामुळे ती जी स्लाईट तडतड होते ना स्किनची, त्यांनी आपल्याला इनफॅक्ट आपलं असोसिएशन आहे, एक मेंटल असोसिएशन, की आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे स्किन म्हणजे स्किनचा पीएच चेंज झाल्यावर जे फिलिंग असतं ऍक्च्युली त्यांनी आपल्याला फ्रेश वाटतं. हिवाळ्यामध्ये कधी कधी तडतड होते, पण युजली आपल्याला फ्रेश वाटतं. सिंडेट्स हे साबणासारखेच दिसतात, पॅकिंग त्याचं साबणासारखंच असतं. दे आर कॉल्ड एज बेदिंग बार्स. त्याचा पीएच ऍसिडिक असतो. खूप ऍड्समध्ये ते लिटमस पेपर ठेवून बघतात ना, साबणावर दाखवतात बेदिंग बारवर ठेवलेला की हा 5.5 पीएच आहे, 5.5 पीएच आहे. तर तसा पीएच ज्या बेदिंग बार्सचा असतो ते एक्सलंट असतात हिवाळ्यामध्ये. सिंथेट म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट असं म्हणतात त्याला. आपल्याला वाटतं सिंथेटिक म्हणजे वाईट, सिंथेटिक म्हणजे हे बरोबर नाहीये, पण सिंथेटिक डिटर्जंट इज सॉफ्टर दॅन सोप. बरेचसे चांगले ब्रँड्स असतात सिंथेटिक डिटर्जंटचे, ते कॉस्टलियर असतात साबणांपेक्षा, आणि त्याने स्किन खेचल्यासारखी आणि ड्राय नाही वाटत हिवाळ्यामध्ये वापरलं तर. हिवाळ्यामध्ये डेफिनेटली सिंडेट्स आर बेटर. काही बेबी सोप्स असतात ते सिंडेट्स असतात, ऍक्च्युली बेबी सोप्स बरेचदा सिंडेट्स असतात. आणि हे कसे वापरायचे? इव्हन साधे सॉफ्ट सोप्स, डव सारखे जे सोप्स असतात, जॉन्सन बेबी सोप म्हणून आम्ही आमच्या नॉर्मलना देतो, सिंडेटच आहे का? सिंडेट, आय थिंक इट इज अ सिंडेट, बट दे हॅव नॉट रिअली लेबल्ड इट एज अ सिंडेट सर, असं वाटतं मला. कारण बरेचसे ब्रँड्स म्हणतात की हे सिंडेट्स आहेत, लाईक टेडी बार किंवा असे जे आहेत बेबीजसाठीचे सोप्स. बेसिक सिंडेट्सचं असं फीचर असतं की आपण आंघोळ केली म्हणजे अंगावरनं पाणी घेतलं आणि आपण मराठीत साबणच म्हणतो त्याला, सिंडेट हा साबण जर आपण वापरला तर त्यानंतर आपल्याला पाणी अंगावरनं घेतल्यावर हाताने थोडंसं लाईटली चोळल्यावर असं वाटत राहतं की जो साबण नीट निघाला नाही. हा त्याचा टिपिकल फीचर आहे, आणि ते पण आपण छान स्वच्छ साबण काढून टाकतो आणि त्याचे सगळे बेनिफिट्स घालवतो. सो इनफॅक्ट आपण कॉस्टलियर सोप विकत घेऊ, जे मॉइश्चरायझेशन त्याने मिळायला पाहिजे ते ऍक्च्युली घालवतो, आणि ते आपण इथपर्यंत चोळतो की आपल्याला परत स्किनचा पीएच आपल्याला जसा अल्कलाईन करायचा नाहीये तो कधी कधी चोळून आपण ते घालवून टाकतो सोपचं. तो सिंडेट जेव्हा आपण वापरतो तेव्हा घुमतो आवाज का? ओके, डव पण हो, डव आणि बेबी सोप्स पण, ऑल्दो त्यांनी असं ते सिंडेट्स म्हणून ते नाही केलेले प्रमोट. इकडे फार कोपऱ्यात जाते मला तसं. ठीक आहे, आवाज ठीक आहे तुमचा. जवळ धरा फक्त माईक, जवळ धरा फक्त. हो हो, जवळ धरा. सो सिंडेट्स जे असतात त्याच्यात म्हणजे तो सोप मॉइश्चराइज करतो असं नसून आपल्या स्किनचं मॉइश्चर तो काढत नाही ऍक्च्युली. आणि आपल्याला साबणाची अशी सवय असते की आपल्या स्किनचं म्हणजे जो घामाने आलेला ओलसरपणा असेल, आपलं स्किन जो ऑइल सिक्रेट करत असतं ते ऑइल असेल ते पूर्ण निघून जातं, त्याची आपल्याला सवय असते. आणि सिंडेट्सने तसं होत नाही, आणि मॉइश्चर ऍड नाही करत कुठलं साबण, पण काही साबण असतात जे मॉइश्चर स्ट्रिप नाही करत तुमच्या स्किनवरचं, आणि सिंडेट्स युजली डू दॅट. बेदिंग शॉवर जेल जे असतात त्याच्यात असं होतं की शॉवर जेल पण युजली पीएच बॅलन्स्ड असतात, त्याचा पीएच पण युजली 5.5 असतो स्किनला मॅच होणारा. त्यांनी पण असं ते सॉफ्ट आणि गुळगुळीत फिलिंग कधी कधी येतं, आणि ते युजली असं सजेस्ट करतो मी की ते लावायचं किंवा हा सिंडेट लावायचा, अंगावरनं पाणी घ्यायचं, लाईटली स्किन चोळायची अगदी लाईटली, आणि उरलेला जो तो चिकटपणा जाणवतो तो तसाच सोडून द्यायचा असतो स्किनवर इनफॅक्ट, आणि स्किन टिकून कोरडी करायची असते, तर त्या वापरलेल्या सिंडेटचा उपयोग होतो. शॉवर जेल जी असतात ती थोडीशी कधी कधी कॉस्टलियर जातात काही ब्रँड्स सिंडेटपेक्षा, पण काही जणांना ते आवडतं की त्याच्यात कंटॅमिनेशन काही होत नाही. म्हणजे आपण साबण ओपन ठेवतो आणि किंवा केसवर जरी झाकण लावून ठेवलं तरी हवेला तो एक्सपोज असतो,
आणि प्रत्येक जण साबण वापरत असतो. त्यामुळे घरातलं जर कोणाला इन्फेक्शन असेल, काही फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन और एनी अदर इन्फेक्शन, तर इट इज बेटर की शॉवर जेल म्हणजे आयदर प्रत्येकाने वेगवेगळ्या साबण वापरणं हे एक, पण ते थोडंसं कंटाळवाणं आहे की एवढे साबण ठेवायचे घरात. पर बाथरूम युजली आपण एखादा सोप ठेवतो, पण अदरवाईज कोणाला जर इन्फेक्शन व्हायची टेंडन्सी असेल तर शॉवर जेल जर बेटर, कारण आपण ते टूथपेस्ट सारखं बाहेर काढतो. सो शेअरिंग आणि कंटॅमिनेशन आणि एकापासून दुसऱ्याला इन्फेक्शन पसरायचा त्याच्यात काही चान्स नसतो. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ शॉवर जेल्स. आणि इज pH इम्पॉर्टंट? तर इट डेफिनेटली इज इम्पॉर्टंट. फेस वॉश वापरावा तर क्लेन्झिंग लोशन तर तसंच आहे. फेस वॉश हा युजली थोडासा साबणांपेक्षा किंवा बॉडी वॉशेसपेक्षा माइल्डर असतो आणि क्लेन्झिंग लोशन हे त्याच्याहीपेक्षा माइल्ड असतं. क्लेन्झिंग लोशन ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन असते, खेचल्यासारखी होते, ड्राय होते, चेहऱ्यावरनं पण असं सालासाला निघाल्यासारखं होतं, त्यांच्यासाठी असतात क्लेन्झिंग लोशन्स. त्यांनी फेस मात्र होत नाही. म्हणजे आपण क्लेन्झिंग लोशन कसं वापरतात, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, उन्हाळ्यात कोरडी पडते, त्यांनी अवश्य क्लेन्झिंग लोशन वापरावं चेहरा क्लीन करायला. चेहरा ओला करायचा, क्लिन्झिंग लोशन लावायचं, थोडा वेळ ठेवायचं, मे बी एखादा मिनिट ठेवायचं स्किनवर आणि मग वॉश करून टाकायचं. म्हणजे त्याला थोडीशी त्याची ॲक्शन यायला वेळ लागतो थोडासा आणि मग चेहरा क्लीन होतो आणि ड्राय आणि खेचल्यासारखी स्किन होत नाही. फक्त त्यात असं लक्षात ठेवायला लागतं की क्लिन्झिंग लोशनने काहीच होत नाही असं आपल्याला फील येतं, तरी फेस न झाल्यामुळे. आपण साबण लावतो किंवा फेस वॉश लावतो तर आपल्याला व्हिजिबली काहीतरी घडताना दिसतं, म्हणजे फेस होणं. आणि क्लेन्झिंग लोशननी काहीच होत नाही, घडत असतं, स्किन क्लीन होत असते आपली क्लेन्झिंग लोशननी, पण आपल्याला दिसत काही नाही. त्यामुळे काय होतं, काही जण अजून काढून अजून लावतात आणि अजून चोळतात, तर ते रब केलं तरी फेस होणार नाहीये आणि जास्त लावलं तरी फेस होणार नाही. त्यामुळे क्लेन्झिंग लोशन जस्ट अप्लाय करतात, ठेवतात आणि वॉश करतात. हाऊ डू यू ड्राय स्किन? नॉर्मल आपण टॉवेलनी अंग पुसतो तसंच ऑफकोर्स, पण स्पेसिफिकली हिवाळ्यात आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी रेकमेंडेड आहे की टिपून कोरडी करावी स्किन. पुसण्यापेक्षा टिपावी आणि टॉवेलपेक्षा पंचा किंवा सॉफ्ट खूप धुतलेली कॉटनची ओढणी किंवा असे जे मटेरियल्स असतात त्याने टिपून कोरडी करावी स्किन. एक्सेप्ट बॉडी फोल्ड्स, म्हणजे काखेत किंवा जांघेत टिपून कोरडी नाही करत, तिथे पुसतातच स्किन, कारण तिथे ओलावा राहिला तर इन्फेक्शन होऊ शकतं. मॉइश्चरायझर कुठलं वापरावं याला म्हणजे खूपच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. सिरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर असतात, व्हिटॅमिन ई झालं आणि बरेचसे मॉइश्चरायझिंग एजंट्स. तर बेसिकली मॉइश्चरायझर, काही मॉइश्चरायझर असतात त्याला वॉटर बेस्ड असं म्हणतात मॉइश्चरायझर, ज्यांची चेहऱ्याची स्किन ऑइली आहे वगैरे त्यांच्यासाठी ती असतात. अतिशय लाईट असतात पण ती जास्त वेळा लागायला लागतात. बरीचशी मॉइश्चरायझर्स असतात जी 24 तास त्याची ॲक्शन टिकते, 48 तास टिकते, अशी मॉइश्चरायझर्स येतात, पण मग ती ऑइल बेस्ड असतात आणि त्याची स्किन थोडीशी ऑक्लूड होते. काही जणांना ती चिपचिप वाटतात. लोशन्स युजली बॉडीसाठी वापरतात, क्रीम युजली चेहऱ्यासाठी वापरतात, किंवा एक्सेसिव्हली ड्राय एरिया असेल तर क्रीम, अदरवाईज लोशन. साधं व्हॅसलीन वापरलं चालेल का, किंवा ऑइल वापरलं चालेल का, तिळाचं तेल लावू का, किंवा कोकोनट ऑइल लावू का, तर दे आर एक्सलंट मॉइश्चरायझर्स. म्हणजे ते मॉइश्चरायझरपेक्षा त्याला म्हणतात ऑक्लूड करतात ते स्किन, म्हणजे पाणी ट्रॅप करतात ते स्किनच्या आतमध्ये. आंघोळीनंतर इमिजिएटली आंघोळीनंतर जर आपण ऑइल अप्लाय केलं, स्किन स्लाइटली ओलसर असताना, तर त्याचा उपयोग होतो. आपल्याकडे जी म्हणजे ऑइल मसाज करतो आपण स्किन आणि मग आंघोळ करतो असं जे असतं आणि मग साबणाने पूर्ण ते ऑइल काढून टाकतो, त्याचा ॲक्च्युली काही यूज होत नाही. आणि जर आपण करेक्ट पद्धतीने ऑइल लावला, म्हणजे किती ना पातळ लेअर अप्लाय करायला, पण आंघोळीच्या नंतर लावला तर लिटरली कपडे काळ्या कुठे होतात म्हणून लोकांना ते आवडत नाही. म्हणजे इट इज अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह मॉइश्चरायझर, इझिली अवेलेबल आहे आणि चांगलं मॉइश्चरायझर आहे. पण ऑब्व्हियसली त्याच्यावर धूळ बसणं, चिकटणं, आपल्याला ते काळे कपडे नको वाटणं हे त्याच्यात आहे. ऑइल ड्युरिंग बाथ अशी एक कन्सेप्ट आहे, एक्सेसिव्हली ड्राय स्किन ज्यांची असते त्यांच्यासाठी. म्हणजे आंघोळीच्या वेळेला अंगावरनं पाणी घ्यायचं, अगदी म्हणजे अगदी कमी, साधं खोबरेल तेल पण चालतं किंवा कुठलंही ऑइल ऑफ चॉईस, अगदी कमी लावायचं. म्हणजे 2-3 थेंब पण खूप मोठ्या एरियावर पसरतं ओल्या स्किनवर, स्किन ओली असताना आणि अंगावरती पाणी असताना. लाईटली ते स्प्रेड करायचं आणि त्याच्यानंतर परत अंगावरनं पाणी घ्यायचं आणि पुसून टाकायची स्किन. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर स्किन ओली असताना ऑइल अगदी कमी क्वांटिटीमध्ये आणि परत अंगावरनं पाणी. याने काय होतं, अजिबात चिपचिप होत नाही, खूप कमी ऑइल मोठा एरिया कव्हर करतं, कारण ते स्प्रेड होतं पाण्यासोबत. पाण्याचे मॉलिक्युल्स त्यामध्ये ट्रॅप केल्यासारखं करतं आणि खूप तास त्याची ॲक्शन टिकते. तर म्हणजे हे खूप इफेक्टिव्ह आणि खूप सेफ
असा चॉईस आहे हा ऑइल ड्युरिंग बाथ. तर ह्याच्यात ड्रॉबॅक काय आहे तर एकदम लॉजिकल ड्रॉबॅक आहे त्याचा की आंघोळीनंतर नीट घसली गेली पाहिजे बाथरूम, नाहीतर कॉस्ट इफेक्टिव्ह मॉइश्चरायझर आणि हाड मोडलं घसून तर इट विल नॉट ॲट ऑल बी कॉस्ट इफेक्टिव्ह. त्यामुळे बेसिकली फॉर एव्हरीवन म्हणजे ऑइल आपण लहान मुलांना जेव्हा आंघोळ घालतो तेल लावून आणि आंघोळ घातली त्याच्यानंतर खूपच केअर करायला लागतं की घरातली म्हातारी लोक घसरून पडायला किंवा कोणी घसरून पडायला, पण अदरवाईज त्या कॉस्ट इफेक्टिव्हिटीचा काहीच उपयोग नाही. सो कसं मॉइश्चरायझर लावावं ते युजली लाईटली आम्ही लावायला सांगतो, खूप मसाज करायची गरज नाही. सेन्सिटिव्ह स्किन युजली फ्रिक्शन सहन होत नाही सेन्सिटिव्ह स्किनला, तर हलक्या हाताने पसरलेलं मॉइश्चरायझर तरी चालतं. आणि आंघोळीनंतर किंवा चेहऱ्याला लावायचं असेल तर चेहरा धुवून टिपून पुसून लगेच लावलं तर बेटर त्याची ॲक्शन टिकते आणि बेटर त्याची ॲक्शन येते. आणि किती फ्रिक्वेंटली तर खरं म्हणजे ॲज अँड व्हेन नीडेड लावू शकतो आपण. एक तास लावा नाही, ॲज अँड व्हेन नीडेड आपण लावू शकतो, जास्त वेळा लावलं तरी चालेल. दोनदा लावायचं असेल तर परत हातपाय तोंड धुवून परत लावू शकतो. आणि काही मॉइश्चरायझर झाली येतात की अगदी 24-24 तास त्याची ॲक्शन टिकते, मग ती एकदाच लावा. युजली क्रीम बेस्ड जी असतात ना मॉइश्चरायझर ती दाट असतात थोडी आणि ती एकदाच लावली तर पुरतात. लोशन बेस्ड आणि लाईट मॉइश्चरायझर असते तर युजली दोनदा लावायला लागतात बरीचशी. आणि प्रोटेक्टिव्ह स्किन फ्रॉम सनलाईट, ज्यांची खूप ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असते त्यांची ती उन्हाने अजून ड्राय होते. म्हणजे व्हिटॅमिन डी कमी झालंय म्हणून ऊन घेतो रोज आणि मग स्किन अजून ड्राय पडते असं होऊ शकतं. सो ड्राय स्किन ज्यांची खूप असते त्यांना व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेतलेल्या परवडतील, नाही तर स्किन उन्हात बसलं तर ती अजून ड्राय होईल. सो सनस्क्रीन वापरणं किंवा उन्हापासून कशी प्रोटेक्ट करायची ते नंतर बघू. सो होपफुली ह्या टिप्सनी आपली विंटरमध्ये पण तुकतुकीत राहील स्किन. कमिंग टू द नेक्स्ट सीझन, हे इतकं नीट दिसत नाही, ही पुरळ आलेली आहे, त्याला पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन म्हणतात. अल्ट्राव्हायोलेट किरणांनी अशी पुरळ येते काही जणांना हातांवर, मानेवर. हा एक आजारच आहे जो उन्हाने होऊ शकतो, हा पण एक आजार आहे. सो लेट अस नॉट गो इनटू दॅट. दिस इज व्हॉट आय वॉज टेलिंग यू अबाउट सिव्हिअर सनबर्न. सिव्हिअर सनबर्न होऊ शकतं काही जणांना, एस्पेशली स्विमिंगला गेल्यावर किंवा स्नोच्या ठिकाणी गेल्यावरती, हाय अल्टिट्यूडला गेल्यावरती असं होऊ शकतं, किंवा प्रोलॉंग खूप तास सन एक्सपोजर असेल तरी. आणि एस्पेशली सनबर्न कुठे होतं तर पाण्याच्या जवळ किंवा बर्फाच्या जवळ, कारण वरून पण रेडिएशन असतं आणि खालून म्हणजे पाणी पण रिफ्लेक्ट करतं युव्ही रेडिएशन, बर्फ पण रिफ्लेक्ट करतो युव्ही रेडिएशन. आणि अशा ठिकाणी युजली थंड वाटतं, म्हणजे पाण्यात किंवा समुद्रात कोणी डुंबत असेल तासन तास तर इतकं कम्फर्टेबल आणि छान वाटतं की उन्हाने उष्णता जनरेट होत नाही आणि स्किन डॅमेज होत चालली. त्यामुळे सनबर्न होईल आपल्याला असं इमॅजिन होत नाही आणि सनबर्न होऊ शकतो. आणि हा कॉमनेस्ट कन्सर्न बट नॉट अ व्हेरी सिरियस कन्सर्न ॲट ऑल, टॅनिंग. उन्हाने स्किन काळवट. म्हणजे खूप जण म्हणतात की माझी स्किन उन्हाने खूप काळवंटे, तर ह्याला काय करावं. आता स्किन म्हणजे सर जसं म्हणाले की फंक्शन आहे आपल्या स्किनचं. आपली स्किन स्किन इज अन ऑर्गन आणि त्याला काही फंक्शन्स दिलेली आहेत. तर स्किनचं एक अतिशय महत्त्वाचं फंक्शन म्हणजे उन्हात काळवणं, हे एक फंक्शन आहे आपल्या स्किनचं आणि इट इज अ प्रोटेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे स्किन काळी झाली तर उपयोग काय, म्हणजे त्यात ॲडव्हान्टेज काय असं आपल्याला वाटतं. तर स्किन उन्हामुळे जर काळवणली किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे जर काळवणली तर ती बर्न व्हायची टेंडन्सी थोडी कमी असते, हे एक. आणि कॅन्सर व्हायची टेंडन्सी पण कमी असते, कारण आपलं मेलानिन जे असतं स्किनमध्ये ते कॅन्सरपासून प्रोटेक्ट करतं. आणि एक्सेसिव्ह युव्ही रेडिएशननी कॅन्सरची टेंडन्सी खूप वाढत जाते. त्यामुळे एक्सेसिव्ह युव्ही रेडिएशननी आपल्याला कॅन्सर होऊ नये किंवा इतर काही डॅमेज होऊ नये याकरता आपली स्किन काळवंट असते. सो माझी स्किन उन्हात खूप काळवंटे इज नॉट रिअली अ प्रॉब्लेम. म्हणजे तुमची स्किन ॲक्च्युली चांगलं फंक्शन करते. आता तुम्हाला ती काळी दिसायला नकोय, फाईन, ओके. पण मग त्याला ऑप्शन सनस्क्रीन सारखे असतातच की सनस्क्रीननी पण युव्ही रेडिएशन ब्लॉक होतो. म्हणजे तुम्हाला मेलानिनने नाही ब्लॉक करायचं युव्ही रेडिएशन तर सनस्क्रीनने ब्लॉक करतो आपण युव्ही रेडिएशन. किंवा ॲक्च्युली फिजिकली आपण प्रोटेक्ट करतो स्किन तरी युव्ही रेडिएशन आपण ब्लॉक करतो. त्यामुळे कॅन्सरची रिस्क आपण कमी करतो मेलानिन न वाढवणं. पण टॅनिंग इज नॉट रिअली अ डिसऑर्डर किंवा अ स्किन प्रॉब्लेम, म्हणजे इट इज वन ऑफ द स्किन फंक्शन्स. सो सनस्क्रीन कसा वापरावेत याबद्दल काही. कुठलं सनस्क्रीन वापरावं, अगेन देर इज अ वाईड चॉईस. युजली SPF वाढत गेला सनस्क्रीनचा, म्हणजे 15 SPF आहे, 30 आहे, 50 आहे, हल्ली 80 आणि 100 SPFचे पण सनस्क्रीन्स येतात. पण आपली इंडियन स्किन आहे, मेलानिन भरपूर असतं, खूप आपण काही उन्हात म्हणजे आपण शेतकऱ्यांसारखं नाही उन्हात काम करत मोस्ट ऑफ अस.
सो आपल्याला किती गरज आहे सनस्क्रीनची? युजली 15 SPF ची गरज असते. SPF वाढत गेला की युजली त्याची कॉस्ट वाढत जाते. पण आपला जर प्रचंड स्क्रीन टाईम असेल, आपण दिवसभर स्क्रीन समोर उन्हात जाते पण स्क्रीन समोर, तरी यू नीड गुड UV प्रोटेक्शन. मग थोडंसं हायर SPFचं आपण वापरू शकतो. साधारणपणे कुठलाही SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर जो सनस्क्रीनवर लिहिलेला असतो, म्हणजे त्याचं टेक्निकल जाऊ दे, पण जितकं सन प्रोटेक्शन फॅक्टर जास्त तितकं आपल्याला उन्हाची ॲलर्जी याचा चान्स थोडासा कमी असतो. ज्यांना उन्हामुळे ॲलर्जीज येतात त्यांच्यासाठी आम्ही हायर SPF सजेस्ट करतो. त्यांना 15 वगैरे नाही, पण ज्यांना जस्ट रुटीन स्किन केअर म्हणून वापरायचं आहे सनस्क्रीन त्यांच्यासाठी 15 इज मोर दॅन इनफ. तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण असतात आणि इनफ पण असतात. सनस्क्रीन, लोशन, जेल, काही मॅट फिनिशवाले ते आपल्या स्किनवर डिपेंडंट आहे. ज्यांची ऑइली स्किन असते त्यांना चिपचिपन नको आहे सनस्क्रीन, त्यांना काही असं सिलिकॉन बेस्ड मॅट फिनिशवाले सनस्क्रीन्स येतात, एकदम छान कॉस्मेटिक एलिगंट दिसतात ते स्किनवरती. काही जणांना काही सनस्क्रीन टिंटेड येतात, म्हणजे आपल्याला कुठल्या फंक्शनला जायचं आहे आणि फाउंडेशन लावायचं नाही आहे तर सनस्क्रीनमध्येच टिंट असतो, म्हणजे फाउंडेशन सारखे सनस्क्रीन्स काही येतात ज्यांनी प्रोटेक्शन पण एक्सलंट मिळतं आणि कलर पण फाउंडेशन सारखा दिसतो. आणि लहान मुलांसाठी मात्र खूप लिमिटेड सनस्क्रीन्स येतात, म्हणजे 3 वर्षाचं मुलं आहे, 5 वर्षाचं मुलं आहे, स्विमिंगला जात आहे किंवा काही उन्हामुळे त्रास होतो तर त्यांच्यासाठी मात्र वेगळी सनस्क्रीन्स येतात. चांगल्या SPFची असतात, त्याला फिजिकल सनस्क्रीन म्हणतात. म्हणजे ती लावल्यावर कधी कधी असं वाटतं हे छान नाही दिसत आहे, हे कोरडंच वाटतंय, हे पावडर लावल्यासारखं पांढरट दिसतंय वगैरे, पण ती जी सनस्क्रीन्स असतात ती अतिशय सेफ असतात. इव्हन ज्यांना केमिकलची ॲलर्जी येते त्यांच्यासाठी पण ती रेकमेंडेड असतात. त्यांनी जरी ती एलिगंट दिसली नाही तरी सेफ्टी वाईज दे आर व्हेरी हाय ऑन सेफ्टी. आणि त्यांनी कपडे जशी आपली स्किन प्रोटेक्ट करतात लेअर फॉर्म करून, तसं फिजिकल सनस्क्रीन स्किन प्रोटेक्ट करतात. म्हणजे पूर्वी आपण खूप क्रिकेटर्स पाहायचो ना की ओठावरती, लिप्सवरती आणि इथे आणि नाकावर, म्हणजे ॲक्च्युली आपलं नाक हे एरियाज आणि लोअर लिप हे मॅक्झिमम प्रोन असतात सन डॅमेजला. त्यामुळे युजली त्यांनी फक्त तिथे लावलेलं आपल्याला दिसायचं सनस्क्रीन, अख्खा चेहरा पांढरा नाही पण पूर्ण लेअरच्या लेअर, तर दे आर फिजिकल सनस्क्रीन्स. सो हे थोडंसं ट्रायल अँड एररनी आणि आपलं किती सन एक्सपोजर आहे, काय नीड आहे ह्याच्याप्रमाणे व्हेरी होतं. कधी लावायचं तर युजली सकाळी आंघोळ झाल्या किंवा मॉइश्चरायझर लावून त्याच्यावर आपण लावू शकतो 15-20 मिनिटांनंतर. किती फ्रिक्वेंटली तर कंटिन्युअस जे आउटडोअर असतील, फील्डवर्क असेल, काही भरपूर सन एक्सपोजर आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर लिटरली 3-4 तासांनी रिपीट करायला लागतात काही सनस्क्रीन्स. एस्पेशली जे प्लेयर्स वगैरे असतात की ज्यांना घाम येतो आणि सनस्क्रीन टिकत नाही स्किनवरती, किंवा ज्यांना वॉश करायला लागते स्किन आणि टिकत नाही, त्यांना मग जास्त वेळा ते अप्लाय करायला लागतं. तरी सुद्धा हल्ली सनस्क्रीन्स काही आहेत की जी 12 तास ज्याची ऍक्शन टिकते. एकावर एक लेयर्स लावले तर चालतात का तर चालतात. म्हणजे सपोज मी बाहेर गेले सनस्क्रीन लावून, दिवसभर बाहेर आहे, कुठेतरी ट्रिपला गेलो आहे, परत हॉटेलवर आलोच नाही आणि खूप ऊन आहे, तर धूळ बसली आहे, बाहेर मी गेली आहे, तर चेहरा धुवायला स्कोप नसेल तर परत त्या धुळकट स्किनवरच लावावं का सनस्क्रीन, तर इट इज ॲब्सोल्युटली ओके. आपण एकावर एक लेअर जर लावला आणि अगदी धूळ आतमध्ये आणि आपण वरून सनस्क्रीन लावलं तरी आपण चेहरा वॉश करतो तेव्हा ते कम्प्लिटली सगळं एकत्र निघून जातं. सो असं नाही होत की सनस्क्रीनमुळे काहीतरी पोल्युटन्स आतमध्ये ट्रॅप झाले, असं नाही होत. सो इट इज फाईन टू यूज सनस्क्रीन 1 लेअर अबाउट द प्रिव्हियस लेअर. आणि इतर काही जर आपल्याला क्रीम वापरायचं असेल, मॉइश्चरायझर लावायचं आहे किंवा काही टोनर लावायचं आहे, टोनर लावलं मग मॉइश्चरायझर मग सनस्क्रीन. सो बेसिकली सनस्क्रीनचा लेअर हा सगळ्यात वरती हवा आणि त्याच्यावर काही लावायचंच असेल कोणाला तर पावडर वगैरे लावू शकतो. अदरवाईज यू कॅन जस्ट कीप द लास्ट लेअर एज द सनस्क्रीन. कोमेडोजेनिसिटी हे लिहिलं म्हणजे पिंपल्स याची टेंडन्सी. काही सनस्क्रीनने पिंपल्स येतात, तर ते ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही वेगळे सनस्क्रीन्स रेकमेंड करतो. आणि वॉटर रेझिस्टंट म्हणजे आपला पर्पज काय आहे, म्हणजे मी प्रोफेशनल स्विमर आहे तर कुठलं सनस्क्रीन वापरायचं इज अ होल डिफरंट थिंग. ती बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आणि वेगळी सनस्क्रीन्स येतात जी खूप वॉटर रेझिस्टंट असतात. हे कलर मी एक्सप्लेन केलं तसं काही सनस्क्रीन टिंटेड येतात आणि ते पुण्याची आणि नाशिकची मेथड, दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट मेथड्स फॉर फोटो प्रोटेक्शन. आणि लिटरली SPF 80-100 काय काम करणार नाही इतकी ही मेथड काम करते. सो दिस इज परफेक्टली फाईन एस्पेशली फॉर गर्ल्स अँड लेडीज, कारण ते ॲक्सेप्टेबल आहे जास्त. म्हणजे सगळ्यांनीच अशी प्रोटेक्ट केली स्किन तर ॲक्च्युली सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात सेफ आणि सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा मेथड आहे ही प्रोटेक्शनची. हे जस्ट उन्हाळ्यात येणारं घामोळं आहे. घामोळ्याचं एक्झॅक्ट कारण आपल्याला अजूनही नाही माहिती की स्वेट ग्लँड्स काही जणांचे का ब्लॉक होतात.
पावडर लावली तर थोडी टेंडन्सी कमी होते, कॅलॅमिन लावला तर थोडी खाज आग कमी होते. व्हिटॅमिन सीचा इंटेक जर वाढवला बऱ्यापैकी, म्हणजे लिंबू, संत्रा, मोसंबी उन्हाळ्यामध्ये, तरी घामोळ्याची टेंडन्सी कमी होते. आणि ऑफकोर्स म्हणजे चेंजिंग द एन्व्हायरमेंट, म्हणजे पंखा आहे, एसी आहे, तर घामोळ्याची टेंडन्सी कमी होते. जस्ट हे कॉमन आहे उन्हाळ्यात होणारा म्हणून मी इथे घेते. व्हिटॅमिन सी डेफिनेटली हॅज अ रोल. बॉडी ओडर हा पण उन्हाळ्यातला एक कॉमन प्रॉब्लेम आहे. युजली घामाचा म्हणजे वास नाही, गरम म्हणू आपण त्याला. काही जणांना ती टेंडन्सी असते, एस्पेशली टीनेजर्सना किंवा यंग ॲडल्ट्समध्ये हे जास्त कॉमनली दिसतं. आणि त्याला कारण असं असतं की घाम येतो, तो रिटेन होतो. तिथे केस असतात, अंडरआर्म्स मधल्या घामाने युजली हा वास येतो. पूर्ण बॉडीवर घाम आला तर त्यांनी नाही तो वास येत, काखेतल्या घामाने तो वास येत असतो. केस जर तिथले वाढलेले असतील आणि ट्रिम्ड नसतील तर काही बॅक्टेरिया त्या केसांवर जमा झालेले असतात आणि ते बॅक्टेरिया त्या स्वेटवर काम करतात आणि वेगळा एक वास क्रिएट करतात. म्हणजे स्वेट जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला वास नसतो, बॅक्टेरियल ॲक्शनमुळे तो वास येतो. सो दिस इज अनदर व्हेरी कॉमन प्रॉब्लेम इन समर्स. तर ह्याच्यासाठी काय करता येईल, तर एक तर टॅल्कम पावडर वापरता येते, म्हणजे घाम येतो तसं तो शोषला जातो, तिथले हेअर कमी ठेवणं. अँटीसेप्टिक साबण वापरू शकतो. अँटीसेप्टिक साबण म्हणजे बऱ्याच म्हणजे डेटॉल किंवा लाईफबॉय सारख्या सोप्सची जी ॲड असते त्याच्यात जे ते दाखवतात असे फोकस मोठा आणि सगळे असे जंतू हिंडतात, दॅट इज म्हणजे ते फारच ड्रॅमॅटायझेशन आहे. आणि आपली प्रत्येकाची स्किन लिटरली कव्हर्ड विथ जर्म्स असते, लिटरली कव्हर्ड विथ जर्म्स. म्हणजे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या, जसं ॲसिड हे प्रोटेक्टिव्ह असतं आपल्या स्किनसाठी, स्किनवरचं ॲसिड, तसं आपल्या स्किनवर एक बॅक्टेरियाचा लेअर असतो आणि जो अतिशय प्रोटेक्टिव्ह लेअर असतो. आणि तो जर सारखा आपण काढून टाकला तो लेअर, तर इतर जे बॅक्टेरिया असतात, हार्मफुल बॅक्टेरिया, त्यांच्यासाठी जागा क्रिएट होते. त्यामुळे युजफुल बॅक्टेरिया सारखे मारून टाकणं ह्याची गरज नाही आहे. नुसतं असं नाही, ते करू पण नये, कारण युजफुल बॅक्टेरिया आपल्या स्किनवर लेअरच्या लेअर तो राहायला पाहिजे. म्हणजे हार्मफुल फंगस, हार्मफुल बॅक्टेरिया, हार्मफुल व्हायरसेसला जागा नाही मिळत नीट स्किनवरती, म्हणजे त्यांना ग्रिप नाही मिळत आपल्या स्किनवरती. सो अँटीसेप्टिक साबणाचा इथे मात्र डेफिनेटली रोल आहे की ॲटलिस्ट अँटीसेप्टिक साबण काखेत वापरावा, तर तिथले बॅक्टेरिया मरतात आणि मग बॉडी ओडरचा इश्यू थोडासा कमी होतो. बाय अँड लार्ज डॉक्टर्स जे वापरतो आम्ही, सारखं हात स्टरिलाइज करणं आणि साबणाने आणि अँटीसेप्टिक सोपने धुणं, दॅट इज इसेन्शियल. पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून, पण त्याच्याने हातांची वाट लागते ती लागतेच. म्हणजे सारखं ओव्हर वॉशिंग करून आपल्याला माहिती आहे की हात किती ड्राय होतात आणि सेन्सिटिव्ह होतात. सो बाय अँड लार्ज अँटीसेप्टिक सोप्स किंवा ते बॅक्टेरिया मारत करायची गरज नसते बाय अँड लार्ज. बट येस, फॉर बॉडी ओडर इट विल डेफिनेटली हेल्प. डिओडरंट्स, या सगळ्यांनी काही उपयोग नाही झाला तर डिओडरंट्स येतात ज्याच्यात पण युजली अँटीसेप्टिक असतं, त्याच्यामुळे ते बॅक्टेरिया मरतात आणि तो वास कमी क्रिएट होतो. आणि काहीच वर्क नाही झालं तर ऑफकोर्स अँटीपर्स्पिरंट्स, यांनी घाम ॲक्च्युली कमी येतो अशी काही औषधं असतात. ही औषध आहेत मात्र, ही स्किन केअर प्रोडक्ट्स नाही आहेत. आणि काही नाही वर्क झालं तर परफ्यूम. सॉक्समध्ये येतो हो, खूप वास, प्रचंड वास आहे. हो, हायपर हायड्रोसिस ज्यांना असतं आणि ओलं, तर ते खरं म्हणजे सॉक्स नच वापरणं हे सगळ्यात त्याला इसेन्शियल आहे. ते तर एक वेगळाच हे आहे. टॅल्कम पावडर विषयी बरेच कंट्रोवर्शियल आहे. हो, त्याच्याविषयी थोडंसं सांगता का? इट इज कॉन्ट्रोवर्शियल. म्हणजे खरं अगदी अथॉरिटीने नाही मला सांगता येणार. खूप प्रोज अँड कॉन्स आहेत टॅल्कम पावडर्स आणि सारखे स्विंग्स होत असतात त्याच्यामध्ये. म्हणजे टॅल्कमध्ये अशा प्रॉपर्टीज आहेत का तर ज्यांनी कॅन्सर होऊ शकतो, ह्याच्यावर आपण अनलिमिटेड आर्टिकल्स मिळतील आपल्याला. की काही ह्याच्यात असं असतं की अजिबातच टॅल्कम पावडरनी काहीच होत नाही, आपण बाळांनाही वापरू शकतो, अशी आर्टिकल्स आहेत. आणि काही आर्टिकल्स म्हणतात की टॅल्कम पावडरमध्ये जे केमिकल्स असतात त्यांनी ॲक्च्युली कॅन्सरची रिस्क वाढते. पण म्हणजे आपण मायक्रोवेव्ह वापरतो, आपण प्लास्टिकच्या बाटलीतनं पाणी आत्ता पितोय, तर आपण किती विचार करणार. म्हणजे येस, म्हणजे ॲज फार ॲज पॉसिबल आपण जगमधनं आणि म्हणजे भांड्यामधनं पाणी पिऊ, पण आपण प्लास्टिक बॉटलमधनं पाणी पितोय की. तसं थोडंसं टॅल्कम पावडरचं मला असं वाटतं व्हेर इट इज इसेन्शियल. म्हणजे ज्यांना जास्त घाम येतो, ज्यांना घामाच्या वासाचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन परत जांघेत होतं, त्यांनी तर वापरावं. म्हणजे त्यांनी खूप नाही थिंक करू की आता यांनी मला 10 वर्षांनी करेल किंवा 20 वर्षांनी करेल, कारण एनिवे ते आपल्याला माहिती नाही की खरंच त्यांनी होतंय का नाही. ही कॉन्ट्रोवर्सीज आहे अजून. सो लहान मुलांना
जे वापरतात त्याच्याविषयी, कारण सिंगापूरमध्ये गव्हर्नमेंटने त्याला बॅन केलंय. हो हो हो. जनरल लहान मुलांना ते वापरतात पण बॅन वापरू नये. कंट्री क्रॉस कंट्री. म्हणजे ॲज अ प्रिन्सिपल सांगू का, मिनिमम प्रॉडक्ट्स वापरावेत. बिकॉज मिनिमम प्रॉडक्ट्स वापरावेत स्किनवर. म्हणजे फोल्ड्समध्ये जर इन्फेक्शन होत असेल परत परत कोणाला, तर फोल्ड्समध्ये टॅल्कम पावडर वापरावे किंवा कुठली तरी पावडर वापरावी. आपली स्किन ड्राय होत असेल तर मॉइश्चरायझर लावा. आपली स्किन ॲब्सोल्युटली नॉर्मल असेल तर मॉइश्चरायझरमध्ये आता म्हणजे आपण वर्षानुवर्ष सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर्समध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून पॅराबेन आणि हे ते होतं. मग आता प्रत्येक ह्याच्यावर पॅराबेन फ्री पॅराबेन फ्री पॅराबेन फ्री. हेअर कलरमध्ये अमोनिया होतं, आता अमोनिया फ्री अमोनिया फ्री. कॅन्सर्स वाढत गेले त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे UV रेडिएशन आहे, आपली लाईफस्टाईल आहे, ओबेसिटी आहे आणि इव्हन इम्प्रूव्ड लाईफस्पॅन. म्हणजे आता कॅन्सरच्या एज ग्रुपमध्ये जातात लोक, म्हणजे 80 year olds दिसतात आणि 70 year olds जास्त दिसतात. सो ती रिस्क वाढली. सो देर इज नो वे रिअली ऑफ नोईंग. आणि मी म्हणजे स्किन स्पेशलिस्ट म्हणून नाही तुम्हाला सांगू शकणार, बिकॉज म्हणजे आय एम नॉट रिअली अ सायंटिस्ट वर्किंग विथ इट. त्यामुळे जस्ट असं आर्टिकल असं आर्टिकल. त्यामुळे ओव्हरऑल मी म्हणेन की जे यूज करताय एखादा प्रोडक्ट तर स्टिक टू दॅट प्रोडक्ट आणि डोंट कीप चेंजिंग. म्हणजे आता पॅराबेन प्रूव्हन असं आहे तर मग पॅराबेन फ्री वापरा. पण मग आता कारण किती वर्ष, म्हणजे आपल्या लहानपणापासून बेबीज जर आपण पाहिले किंवा आपण बेबीज असताना लावलीच असेल पावडर, पण ऑल ऑफ अस आर फाईन. म्हणजे आणि ते काही कंट्रीजमध्ये जे स्टडीज असतात ना ते आपल्याला तसेच्या तसे अप्लाय होतात असं पण आपलं जेनेटिक्स वेगळं असतं. म्हणजे जसं मी म्हणते की आता ग्लुटन फ्री डाएट हे असावं आणि अनेक आजार ग्लुटननी वाढतात वगैरे वगैरे, पण आपण पोळ्या कायमच खातात. म्हणजे मला नाही आवडत पोळी, म्हणजे मी पोळ्याच खाते, मला नाही आवडत भाकरीवर शिफ्ट करायला, मला नाही करायचं. तर खूप हार्म काही मला झालं असं नाही वाटत मला. काही डिसऑर्डर्स आहेत मात्र की जी ग्लुटनने ट्रिगर होणं हे नक्की माहिती आहे आपल्याला, मग तेव्हा ग्लुटन फ्री डाएटवर गेलं पाहिजे तसं ते वाटतं मला. वेदर यू आर युझिंग अ सनस्क्रीन देन गो फॉर अ फिजिकल सनस्क्रीन. इफ यू आर युझिंग अ मॉइश्चरायझर गो फॉर अ मॉइश्चरायझर विथ मिनिमम केमिकल्स. म्हणजे व्हाईट सॉफ्ट पॅराफिन, लाईट लिक्विड पॅराफिन अशी वर्षानुवर्ष वापरलेली मॉइश्चरायझर किंवा ग्लिसरीन हे एज ओल्ड आहे. नवीन नवीन जे प्रॉडक्ट्स येतात ना, मी रिअली डोंट नो की 10 वर्षांनी याचा काय इफेक्ट येईल. ते 10 वर्षांनी स्टडीज येतात खरंच. आणि टॅल्कवर खूप स्टडीज आहेत, पण आपल्याकडे कायम टॅल्क वापरत आले सगळे. नेसेंट स्टेजमध्ये वापरलेले काय काय नेसेंट स्टेजमध्ये कुठले प्रॉडक्ट वापरले, ओरिजिनल स्टेजमध्ये नॉट नेसेसरी. ग्लिसरीन ओरिजिनल आहे ना. काय ग्लिसरीन अगदी बेसिक आहे. हा बेसिक आहे. हा बेसिक आणि मिनिमम कंटेंट असं म्हणायचं. आजकाल डिओडरंट पण फार वापरतात. हो खूप वापरतात. कार्सिनोजेनिक वगैरे असू शकेल. तर चालेल. हो डॅन्ड्रफ असेल त्यांनी वापरावा. नुसतंच प्रिव्हेन्शनसाठी नाही. प्रिव्हेन्शनसाठी डेफिनेटली नाही. म्हणजे देर इज नथिंग बेटर इन अन अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. म्हणजे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज मध्ये युजली कीटोकोनाझोल म्हणून एक अँटी फंगल असतं किंवा लुलिकोनाझोल असलेले हल्ली काही येतात, क्लिंबाझोलवाले काही अँटी फंगल. तर आपण वापरत राहिलो गरज नसताना तर हळूहळू त्या मॉलिक्युलला एक तर रेझिस्टन्स येतो. म्हणजे आपल्याला झालं कधी फंगल तर यू मे बी ऍक्च्युली रेझिस्टंट. म्हणजे कीटोकोनाझोलला आता रिस्पॉन्सच नाही आला, लुलिकोनाझोलला रिस्पॉन्स नाही आला, हे एक. आणि त्यांनी काय डॅमेज होतो हे पण या म्हणतात तसं. टॅल्कम पावडरवर जशी अशी आर्टिकल्स आहेत तशी कीटोकोनाझोल असलेल्या शॅम्पूजवर पण की लॉंग टर्म हार्मफुल आहेत. म्हणजे आम्ही युजली सांगतो की डॅन्ड्रफ असेपर्यंत वापरा, मग शिफ्ट टू अ रेग्युलर शॅम्पू. अँटी डॅन्ड्रफ वन्स अ वीक, रेग्युलर शॅम्पू वन्स अ वीक. मग असं करायचं की अँटी डॅन्ड्रफ एकदा वापरला तर 2-3 दिवसांनी रेग्युलर शॅम्पू, 2-3 दिवसांनी रेग्युलर शॅम्पू, अजून 2-3 दिवसांनी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. म्हणजे थोडं इंटरवल वाढवत जायचं त्याच्यावर. आणि मिनिमम म्हणजे मॅक्झिमम इंटरवल किती ठेवता येते ते पाहायचं अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच्या यूजमध्ये. दॅट इज बेटर. पण काही जणांना लिटरली वर्षानुवर्ष लागतं ना, काही जणांना वर्षानुवर्ष लागतं. हेअर कलर किती सेफ असतो? फॉर दोज हू आर नॉट ॲलर्जिक टू इट इट्स फाईन. हेअर कलर्स अमोनिया फ्री जे असतात ते नॉन इरिटंट असतात बऱ्यापैकी. आणि एक PPD म्हणून असतं इन्ग्रेडियंट. मॅक्झिमम हेअर कलर्समध्ये PPD हे लागतं केस कलर करण्यासाठी. काही जणांना PPDची पण सिव्हिअर ॲलर्जी येते आणि कधी कधी सुरुवातीला नाही येत. म्हणजे आपण 4 वर्ष वापरलं आणि मग ॲलर्जी यायला लागली असं होऊ शकतं. म्हणजे त्याला सेन्सिटायझेशन म्हणतात. म्हणजे स्किन आधी
थोडंसं बघते की हे काय आहे आणि ह्याला आपण रिॲक्ट करायचंय का, आणि नंतर कधीतरी स्किन ठरवते की आता हे नको आपल्याला, तर त्याला सेन्सिटायझेशन म्हणतात. आणि असं होऊ शकतं की वर्षानुवर्ष वापरलं आणि आता नाही सूट होतं, मग त्याला अमोनिया फ्री आणि PPD फ्री असे हेअर कलर्स येतात काही, जे अजून जास्त सेफ असतात. 100% सेफ्टी नाहीच आहे, इवन इफ देर इज नो ॲलर्जी. कारण म्हणजे आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक आजार आहे त्याला रिल्स मेलानोसिस असं म्हणतात किंवा ॲशी डर्माटोसिस असं म्हणतात. त्यात काळे काळे स्लेट ग्रे कलर एक असतो, ते अंगावरती चट्टे यायला. तर इट हॅज बीन लिंक टू हेअर कलर आणि ब्लीच, म्हणजे फेशियल आणि ब्लीच जे करतात ना पार्लरमध्ये थोडंसं गोरं दिसण्यासाठी किंवा फेशियल हेअरचा कलर कमी होण्यासाठी ब्लीच. तर ब्लीच वर्षानुवर्ष लोक करत असतात. ब्लीचची ॲलर्जी नाही, काही नाही, थोडी चुणचुण होते की होते. आणि आता ब्लीच मी करत पण नाही असं म्हणतात लेडीज, पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी कधी कधी हे ब्लॅक स्पॉट पॅचेस येतात स्किनवरती, चेहऱ्यावर येतात, पोटावर येतात, पाठीवर येतात, जिथे ते केमिकलचा टच पण नाही झालेला. आणि सेम विथ हेअर कलर. हेअर कलर सुद्धा वर्षानुवर्ष वापरून कोणाला हे होईल पिगमेंटेशन, वी डोंट नो. आणि ते का होतं हे माहिती, पण इट हॅज बीन लिंक टू हेअर कलरचे केमिकल्स आणि ब्लीचचे केमिकल्स. सो बाय अँड लार्ज इट इज सेफ, म्हणजे खूप रेअर साईड इफेक्ट्स मध्ये ते. आमच्या एका मित्राला कॅन्सर झाला, नाव नाही सांगत, ॲक्च्युली ट्रेकिंगमधलाच होता. खूप लोकांना माहिती असेल तर त्याला असं सांगितलं त्याच्या पोटात खूप आग व्हायची. तर त्याला एक डर्मॅटोलॉजिस्टही नाशिकचेच आहे, आणि त्यांनी सांगितलं ताबडतोब तो हेअर कलर लावणं बंद कर. अनफॉर्च्युनेटली पास्ट अवे, पण दॅट वॉज, आय डोंट नो व्हॉट इज द डायग्नोसिस, नो वन वॉज द रिझन, पण त्यात ताबडतोब सांगितलं कलर लावतोय का, डाळ ताबडतोब बंद कर. ओके, आय डोंट नो हाऊ फार इट इज, काय असेल. म्हणजे देर इज नो एस्केपिंग केमिकल्स रिअली. आणि म्हणजे केमिकल्स इज सो मच अ पार्ट ऑफ आवर लाईफ, गुड केमिकल्स अँड हार्मफुल केमिकल्स. तर लिंक इतकी डायरेक्ट मॅलिग्नन्सीशी इतकी नाही आहे हेअर कलरची, जितकी इतर काही गोष्टींची आहे तितकी नाही हेअर कलरची. हो, म्हणजे युजली जी म्हणजे एकदम आफ्रिकन अमेरिकन जर धरले आपण, आणि आपण लॅटली ब्राऊन स्किन आणि ऑस्ट्रेलियाची लोक किंवा US ची लोक, तर ऑस्ट्रेलियन्स मध्ये आपल्यापेक्षा कितीतरी जास्त कॅन्सरचा रेट आहे, प्रचंड जास्त. म्हणजे स्किन कॅन्सरचा प्रचंड जास्त. ऑफकोर्स म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्स आपण घेतले, स्किन कलर इज वन फॅक्टर. ड्रिंक्स घेत असतील, स्मोकिंग करत असतील, भयानक लाईफस्टाईल असेल, केमिकल्सचा यूज वगैरे असेल, तर दे आर गोइंग टू बी प्रोन. पण स्किन विथ हाय मेलानिन इज डेफिनेटली प्रोटेक्टेड. वारंवार कलर केल्यानंतर डोळ्यावर परिणाम होतो असं नाही, म्हणजे चुणचुण होणं किंवा खाज येणं हे वेगळं. काही जणांना नुसतं सनस्क्रीन लावलं तरी डोळे थोडे एखादा मिनिट पाणावतात किंवा चुणचुण होते, ते नॉर्मल आहे. म्हणजे त्याच्याने डोळ्यांना काहीतरी होईल असं नाही. म्हणजे आपण लावल्या जे असं हवेत येतं ना त्याचं असं स्लाईट, त्यांनी ते थोडंसं इरिटंट हे असतं. मॅडम, स्किन कॅन्सरची सिम्पटम्स? स्किन कॅन्सरचे खूप टाईप्स असतात. बेझल सेल, स्क्वॅमस सेल, मॅलिग्नंट मेलानोमा, पॅजेट्स, असे वेगवेगळे टाईप्स आहेत स्किन कॅन्सरचे. सायन्स म्हणजे एखादं, आता सपोज मॅलिग्नंट मेलानोमाचं मी एक सांगते तुम्हाला, की मला वर्षानुवर्ष किंवा बर्थपासून एखादा मस आहे, निवस आहे म्हणजे बेसिकली, आणि तो स्टेबल आहे, किंवा माझं एज वाढलं तसं तो थोडंसं वाढतंय किंवा आता हळूहळू वाढतं, पण सडनली एखादा निवस फास्ट वाढायला लागला किंवा काळ्याचा ब्राऊन व्हायला लागला किंवा त्याचा इरेग्युलर सरफेस झाला, खरखरीत सरफेस झाला, किंवा ते खाजायला लागलं, जे अजिबात आपण एक्सपेक्ट करत नाही की मोल खाजेल. तर असे काही गोष्टी एकदम हे असतात की म्हणजे वॉर्निंग बेल्स असतात. आणि काही जे टाईप्सचा स्किन कॅन्सर्स आहेत त्याला युजली स्किन कॅन्सरला काहीच सिम्पटम नाही. हे जे स्क्वॅमस सेल कॅन्सर आहेत किंवा बेसल सेल कॅन्सर, काहीच सिम्पटम नाही, काहीच नाही, नथिंग. म्हणजे पेशंट कशासाठी तरी येतो, युजली खूप हाय सन एक्सपोजर ज्यांना असतं, म्हणजे खरं शेतकऱ्यांसाठी सन एक्सपोजर, त्यांच्यामध्ये कॉमन आहे नाकावरती, ह्या एरियाजवरती, आणि एकदम दिसल्यावर की अरे, आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स देम की ऑन्कोलॉजिस्टकडे जा, बायोप्सी करा, कारण काही होत नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटतं काय हे करताय डॉक्टर, म्हणजे नाही मी आलोय ते पायाला खसते म्हणून आलोय असं. सो
साईन्स अँड सिम्पटम्स म्हणजे साईन्स अँड सिम्पटम असेल तर पेशंटला ते ट्रीट करावं असं वाटतं. साईन्स अँड सिम्पटम्स नसले तर ट्रीट नाही करावं असं वाटतं. जरा हार्डली एनी साईन्स अँड सिम्पटम्स. Some people just want to remove them. हो. आणि काही स्किन स्पेशलिस्ट म्हणतात की you should not remove. शुड नॉट नाही. इट इज अ म्हणजे ते चॉईस आहे. जसं केस कलर करावेत का नाही तसं ते तुम्हाला ते दिसायला आवडत असतील त्याच्यात नाही रिमूव्ह. आणि सोडून दिलं तर त्याचं काही कॅन्सरमध्ये रूपांतर होणार नसतं. दे आर नॉट हार्मफुल. रिमूव्ह केले म्हणून जास्त आले किंवा रिमूव्ह केले म्हणून वेगळं काही झालं असं काहीच नाही. शुड नॉट असं काहीच नाही. स्किन टाईप्स एल्डरली लोकांना होतात, ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते, आई वडिलांना स्किन टाईप्स त्यांना होतात. ओबीज लोकांना होतात, खूप जाड आहेत किंवा डायबिटीस आहेत, थायरॉइड आहे, त्यांना प्रचंड स्किन टाईप्स येतात. म्हणजे 50 स्किन टाईप्स दिसले तर मी आधी सांगते की ओके शुगर करा, इन्सुलिन करा, थायरॉइड करा. म्हणजे रिमूव्हल इज वन थिंग की कॉस्मेसिससाठी आपण ते रिमूव्ह करतो की खराब दिसतंय असं तुम्हाला वाटतं आपण ते रिमूव्ह करू शकतो. पण म्हणजे 1-2 असतील तर ओके, पण खूप असतील किंवा खूप टेंडन्सी झाली असेल स्किन टाईप याची तर यू हॅव टू लुक फॉर समथिंग डीपर. ओके, मॉन्सून फार काही नाही मी घेतलेलं. बरा सीझन असतो युजली, सगळ्यांची बरी स्किन राहते, छान राहते. नाशिक सारख्या प्लेसमध्ये एरवी जी ड्राय आणि खिसल्यासारखी वाटते ती ह्या सीझनमध्ये छान वाटते. द ओनली थिंग इज फंगल इन्फेक्शन्स हल्ली प्रचंड वाढत आहेत. पूर्वी म्हणजे कोणाच्या दिसायची की अगदी हायजीन ज्यांचं चांगलं नाही आहे, रोज आंघोळ करत नाही आहेत, तेच कपडे 10 दिवस वापरतात, त्यांच्यात पूर्वी दिसायचा. पण समहाव माहीत नाही ते फंगस जास्त स्ट्रॉंग झालं आहे किंवा काय, स्लाईट म्हणजे ओलं झालं आणि नाही घरी जायला मिळालं आणि तसेच ओले कपडे अंगात राहिले किंवा वॉट एव्हर. जिमहून आलो आणि अर्धा पाऊण तास 1 तास रिलॅक्स केला आणि मग आंघोळीला गेलो. म्हणजे असे जे छोटे छोटे ट्रिगर ज्यांनी पूर्वी नाही व्हायचं फंगल इन्फेक्शन, त्यांनी हल्ली होतं. आणि इतकं कॉमन झालं फंगल इन्फेक्शन की कॉमन वॉशरूम ज्यांना वापरायला लागते म्हणजे ऑफिसेसमध्ये किंवा म्हणजे तिथे पण ती रिस्क वाढली. बिकॉज सगळीकडे इंडियन नसतात वॉशरूम आणि कमोड असतं आणि कोणा जर झालं असेल बटक्सवरती, थाईजवरती तर ते पुढच्याला होऊ शकतो. सो तो एक वैताग झाला. सो इट डझंट डिपेंड ऑन युअर ओन हायजीन. आणि बेसिकली फंगल इन्फेक्शन हे रादर दॅन बीइंग रिलेटेड टू हायजीन, इट इज रिलेटेड टू हाऊ ड्राय यू कॅन कीप युअर स्किन इन मॉन्सून्स. स्किन मधलं एक बेसिक स्किन केअरचं प्रिन्सिपल आहे जे आम्हाला पहिल्यांदा MDला ऍडमिशन मिळायला असं ते कॉमन होतं की सिनियर सांगायचं की स्किन इतकं सोपं आहे. इफ इट इज ड्राय यू वेट इट आणि इफ इट इज वेट यू ड्राय इट. म्हणजे दॅट इज इट. म्हणजे इतकी स्किन केअर सोपी आहे. सो इन मॉन्सून्स यू जस्ट ड्राय इट. म्हणजे बॉडी फोल्ड्स नीट ड्राय करायचं आहे. आंघोळ नंतर म्हणजे आतले कपडे बाथरूममध्ये न घालता बेडरूममध्ये पंख्याखाली 5 मिनिटं थांबून घालायचे. लूज कपडे, कॉटनचे कपडे, म्हणजे हे तर बेसिकली तर ड्राय राहायला पाहिजे, मॉइस्ट राहायला पाहिजे. जीन्स सारखे फॅब्रिक्स नॉन ब्रिदेबल किंवा असे जे असतात कपडे ज्यांनी घाम रिटेन होतो त्यांनी अगदी यू आर इन्व्हायटिंग अ फंगल इन्फेक्शन. सो मॉन्सून्समध्ये द ओनली मेन रिस्क इज फंगल इन्फेक्शन्स. हे टेक्निकल नाव गजकर्ण ज्याला आपण म्हणतो आणि हे चिखल्या म्हणतो आपण मराठीमध्ये. चिखल्या होतात युजली ह्युमिडिटी जास्त असताना. त्याच्यासाठी आंघोळीनंतर काय होतं, खूपदा आपण पाय पुसतो पाय पुसण्याला आणि वरनं टॉवेलने पुसला जातो किंवा तो ड्राय होऊन जातो आणि बिटवीन टोज ओली राहते ती एरिया आणि चिखल्या होतो. आणि एस्पेशली एज वाढत गेलं की थोडीशी पायाच्या बोटांची ठेवण चेंज होते आणि थोडीशी बोटांच्या मधली गॅप अशी किंवा अशी कमी होते आणि ही गॅप कमी झाली की तो एरिया आपोआप वाढत नाही आणि चिखल्या होतात. आणि चिखल्यासाठी सुद्धा कितीही औषध केलं तरी त्या जात नाहीत, त्या ती एरिया ड्राय ठेवल्या तरच जातात. फंगल इन्फेक्शन हे डोळ्याकडे येऊ शकतं. आपण ड्रेसिंगला वगैरे हे कपडे देतो, क्लोज मधनं पण होऊ शकतं. धोबळ्याकडनं म्हणजे आपण इमॅजिन करतो की खूप कपडे आहेत आणि प्रचंड असं ते एकत्र ठेवलेले आहेत किंवा तो धोबी हायजेनिक नसेल. पण तुम्ही मॉलमध्ये गेला आणि 10 कपडे ट्राय केले तरी तुम्हाला होऊ शकतो. आधीच्या कोणाला जर झालं असेल फंगल इन्फेक्शन तर डेफिनेटली गरम प्रेस त्याच्यावरती गरम प्रेस केलं की म्हणजे गरम आणि ड्राय याने ते फंगस मरतं. पण फोमाइड जे आपण म्हणतो म्हणजे टच करून पसरणं हे फास्ट नाही होत, हे खूप स्लो असतं. म्हणजे जे प्रोन आहेत त्यांना होतं. म्हणजे कोविड जसं फास्ट पसरलं, कॉन्टेजियस ते आहे डेफिनेटली. म्हणजे असं ज्याला आपण कॅज्युअल कॉन्टॅक्टने होणं हे कॉमन नाही आहे. खूपदा कॉन्टॅक्ट झालं की होणं कॉमन आहे. आणि म्हणजे जसं मदर टू बेबी म्हणजे मदरला ब्रेस्टच्या खाली झालंय फोल्डमध्ये फंगल इन्फेक्शन आणि फीड करते बेबी तर त्या बेबीच्या चेहऱ्यावरती येणार. तर म्हणजे असा कॉन्टॅक्ट. पण अदरवाईज सुद्धा जिथे
म्हणजे अवॉइड करत, म्हणजे आपल्याला एकदा ट्रिगर्स माहिती झाले त्याचे की आपण थोडेसे अवॉइड करू शकतो ते ट्रिगर्स. म्हणजे बेसिकली आपली स्किन जर मॉइस्ट असेल तर ती फंगससाठी फर्टाईल सॉईल आहे. आपली स्किन ड्राय असेल म्हणजे कोणातरी फंगल इन्फेक्शन झालं आणि मी टच केलं हाताला म्हणून माझ्या इथे हाताला होणं लेस लाईकली आहे, कारण ही स्किन माझी ड्राय आहे आणि इथे ओलावा काहीच रिटेल होणार नाहीये. तर नुसतं फंगसचा टच झाला मला म्हणून मला फंगस होणार नाही, त्या फंगसला युजली ओलावा मिळायला लागतो. पण मात्र सपोज जांघेत झालं, काखेत झालं, ब्रेस्टच्या खाली झालं तर नंतर कधी कधी चेहऱ्यावर आलं, हातावर आलं, असं कुठेही येतं मात्र. म्हणजे स्वतःच्या स्किनचा कॉन्टॅक्ट कसा असतो आपला की आपला टॉवेल जरी आपण वेगळा ठेवला तरी तो आपला टॉवेल आपला अंग पुसायला आपण वापरतो ना, असं नाही पायासाठी टॉवेल, चेहऱ्यासाठी टॉवेल. सो एके ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन झालं की ते मात्र टॉवेलने टॉवेलने आपण रब करतो, म्हणजे टच नाही येतो, रब होतं ते फंगसच्या स्किनच्या अगेन्स्ट आणि दुसऱ्या स्किनला पण नॉर्मल स्किनला रब होतं. त्यामुळे एकदा फंगल झालं की ते कुठल्याही एरियावरती येऊ शकतो. सो बेसिकली कीपिंग द एरिया ड्राय एवढी एक सिम्पल प्रिकॉशन आपण घेऊ शकतो त्याच्याने. आणि जो कॉर्न होतो त्याचा फंगल इन्फेक्शनशी काही relation? नाही काहीच नाही. आणि अनदर थिंग इज हे काँग्रेस ग्रास, पोलन ग्रेस, त्याची काही जणांना प्रचंड ॲलर्जी येते. आणि काँग्रेस ग्रास आपल्या आजूबाजूला जर असेल आणि आपण अगदी कोणाला तण काढायला बोलवलं माणसाला तर दॅट इज मॅक्झिमम लोकांना तेव्हा होतं ना, म्हणजे तो तण काढताना आपण सुपरवाइज करतोय किंवा बघतोय. तर युजली काँग्रेस ग्रासची ॲलर्जी डोळ्यांभोवती इथे किंवा मानेवरती किंवा बॉडीच्या फोल्ड्समध्ये येते, कारण पोलन ग्रेन्स युजली हवेत उडणारे पार्टिकल्स युजली त्या एरियाजवरती जाऊन बसतात आणि त्यांना तिथे अशी त्यांना लॉन्च करता येतं तिथे. सो बेसिकली आपण अशा एरियात जाऊन आलो की जिथे काँग्रेस ग्रास आहेत किंवा कुठलेही पोलन ग्रेन्स आहेत किंवा आपण रोज फुलं तोडतोय किंवा आपण स्वतः गार्डनिंग करतोय आणि काहीतरी माती नीट केली कुंडीतली वगैरे असं, तर एअरबोर्न कॉन्टॅक्ट जो असतो त्यांनी कधी कधी ह्या ॲलर्जीज येतात. आणि काँग्रेस ग्रासची पोलन तर म्हणजे सगळ्यात कॉमन ॲलर्जी एअरबोर्न ॲलर्जी. सो बेसिकली आलं आपण की चेहरा धुणं म्हणजे साध्या पाण्याने दॅट इज इनफ. पूर्वी जे असं असायचं की बाहेरनं आलं की हातपाय धुवायचं, ते गेलंच आहे. म्हणजे आता आपण मुलांनी सांगत नाही, आपणही करत नाही असं आहे, म्हणजे ते दॅट इज आपण नाही करत. त्यामुळे तर ते दॅट इज द बेस्ट प्रिकॉशन फॉर एअरबोर्न ॲलर्जी. ही काँग्रेस ग्रासची ॲलर्जी आहे, सिव्हिअर ॲलर्जी. ही मुलं आहेत आमची खूप लहानपणची, ती किडे बघत आहेत खूप क्युरिओसिटीने. तर बेसिकली पावसाळ्यातलं एक मॅक्झिमम हे म्हणजे इन्सेक्ट बाईटच्या ॲलर्जीज येतात, साध्या मस्किटो बाईटच्या ॲलर्जीज येतात. म्हणजे ही जी ॲलर्जी दिसते तुम्हाला हातावर पायावर उठलेली सिम्पल मस्किटो बाईट्सनी अशी ॲलर्जी येऊ शकते. मला पण हे आहे, म्हणजे ह्याला पॅक्युलर अर्टिकेरिया म्हणतात, म्हणजे ही टेंडन्सी बेसिकली आहे, म्हणजे ही टेंडन्सी. तर ह्याच्यात द ओनली थिंग यू कॅन डू इज यूज अ मस्किटो रिपेलेंट. दुसरं काही नाही, म्हणजे डासांना घाबरायचंच आपण, हेच करायला लागतं. मच्छरदाणी लावा, ओडोमॉस लावा, नाहीतर फुल कपडे घाला असं. बिकॉज ही जी ॲलर्जी असते मस्किटो बाईट्सची, यांनी फक्त चावलेल्या ठिकाणी ती पुळी येते असं नाही खाजणारी. चावल्या 4 ठिकाणी तरी तुम्हाला 50 ठिकाणी त्या पुळ्या येऊ शकतात. सो दॅट इज ॲक्च्युअली अन ॲलर्जी टू मस्किटो बाईट्स. सो पावसाळ्यात विशेष काही नाही, म्हणजे मला वाटतं फंगल आणि हे 2-3 गोष्टी काँग्रेस ग्रास आहेत. थँक्यू. जनरेशन 60-65 आहे, अशा लोकांची इम्युन सिस्टीम जरा कॉम्प्रोमाइज असते. अशा लोकांना हर्पीस सिबलिंग होण्याचे चान्सेस आर व्हेरी व्हेरी हाय. सर हर्पीस झोस्टर व्हायचे चान्सेस आर व्हेरी व्हेरी हाय, नागिण ज्याला आपण म्हणतो. आणि आय वुड हायली रिकमेंड एव्हरीवन टू गेट अ वॅक्सिन. सगळ्यांनी घ्यायला हवं असं माझं ओपिनियन आहे. येस. आणि म्हणजे नागिण ही खूपच त्रासदायक गोष्ट आहे एकदा झाली की. सम लकी पीपल जस्ट गेट ओव्हर इट व्हेरी फास्ट, 7-8 दिवसात बरी होते आणि खूप नंतर नर्व पेन होत नाही. काही जणांना जर नर्व पेन झाली, ज्याला न्यूरॅल्जिया म्हणतात, तर अंगाची लाहिली होते, म्हणजे म्हणजे अख्खा पाय, अख्खा हात किंवा छातीवर आग होती आणि कपडा नाही लागू देते. म्हणजे असं लोक म्हणतात की मला, म्हणजे रिलेटिव्ह सांगतात की घरी कपडेच घालत नाही किंवा हल्ली ते बाहेरच पडत नाहीत कारण त्यांना कपडेच घालत नाही. इतकं असह्य होतं त्याचं. आणि वी डोंट नो की कोणाला होणार आहे किंवा कोणाला. माझ्या पेरेंट्सना मी दिलंच आहे वॅक्सिन, माझ्या सासूबाईंना दिलं होतं, हेमंतनी घेतलं वॅक्सिन. आय हॅव जस्ट टर्न 50 अँड आय एम गोइंग टू टेक द वॅक्सिन. कारण मी इतकं हर्पीस झोस्टर बघते. आणि ह्या 3-4 वर्षात फॉर अननोन रिझन आपण सगळ्याला कोविड म्हणतोय, पण वी डोंट नो की इम्युनिटीचं काय झालं आपल्या कोविडनंतर.
ऑटोइम्युन आजार आम्ही खूप बघतोय, हर्पीस झोस्टर प्रचंड बघतोय आणि रिपीट बघतोय. होऊन गेल्यात त्याला पण येतंय. हो, 6 महिन्याचा सर त्याला वॉशआउट पिरियड देतो आपण. म्हणजे होऊन गेली नागीण की 6 महिने थांबून वॅक्सिन देतो. 6 महिन्याच्या रिपीट होणं एनिवे नाही होत युजली. त्याला बूस्टर किती असतात? म्हणजे आज आपण वॅक्सिन घेतलं तर त्याचा रिपीट डोस कधी असतो आणि मग बूस्टर कधी घ्यावं लागतं? मी जस्ट एक शॉर्टमध्ये पूर्णच माहिती देते हर्पीस झोस्टर वॅक्सिनची. इट इज अ किल्ड वॅक्सिन. म्हणजे जे कोण डॉक्टर्स आहेत त्यांना लाईव्ह वॅक्सिन वर्सेस किल्ड वॅक्सिन. युजली ज्यांची इम्युनिटी लो असते, दॅट इज ॲडल्ट वॅक्सिनेशन प्रोग्राम जो असतो 50+ एज ग्रुपसाठी एस्पेशली जे रेकमेंडेड असतात त्यांच्यासाठी किल्ड वॅक्सिन येतं. म्हणजे वॅक्सिनमुळे इन्फेक्शन झालं असं व्हायला नको याच्यासाठी. नंतर 50+ सगळ्यांसाठी ते रेकमेंडेड आहे. पण मेनली एस्पेशली ज्यांना डायबिटीस आहे, आर्थरायटिसच्या गोळ्या चालू आहेत किंवा BP आहे, कार्डियक काही आहे, त्यांच्यासाठी तर अजूनच हायली रेकमेंडेड आहे. बिकॉज त्यांना कॉम्प्लिकेशन रेट खूप जास्त आहे हर्पीसचा. नंतर इट इज अ कॉस्टली वॅक्सिन. त्याची म्हणजे 11,000ला एक असं ते येतं वॅक्सिन. आणि त्याचे 2 डोसेस असतात आणि देर इज नो फर्दर बूस्टर रेकमेंडेड. 2 डोसेस इज फॉर लाईफ. म्हणजे एक वॅक्सिन आणि 2 महिने टू 6 महिने असं इंटरव्हल आपण ठेवतो. म्हणजे एक आज घेतलं, सपोज आज काय आता 3 डिसेंबर, तर 3 फेब्रुवारी नंतर पुढचा डोस घ्यायचा. ते पुढचे 4 महिन्यात आपण कधी घेऊ शकतो. म्हणजे मिनिमम इज 2 months, मॅक्झिमम इज 6 months फॉर द सेकंड डोस. देर इज नो थर्ड डोस ऑर बूस्टर रेकमेंडेड. आणि लाईफ लॉंग इम्युनिटी त्यांनी एक्सपेक्ट करतो आपण. आणि कम्पेअर्ड टू अदर वॅक्सिन्स द एफिकसी रेट इज एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे बऱ्याचशा पॉप्युलेशनच्या लोकांना 95 किंवा 90+ एफिकसी, विच इज अ व्हेरी हाय एफिकसी फॉर अ वॅक्सिन, की जे वर्षानुवर्ष म्हणजे त्याच्यावर झालं. पण आपल्या कंट्रीत ते आत्ता आलंय लास्ट इयर. पण US मध्ये वगैरे तर खूप वर्ष, म्हणजे 12 वर्षाचे आता डेटा अवेलेबल आहे. आणि जर झालंच, बिकॉज शेवटी 90% येते, म्हणजे कोणाला तरी होऊ शकतं, ते युजली न्यूरॅल्जिया खूप कमी लोकांना होतो. म्हणजे जी नर्व पेन आहे ती कमी लोकांना होते. आणि द कॉन्ट्राइंडिकेशन्स इज की जर सिव्हिअर इम्युनोसप्रेशन असेल, किमोथेरपी चालू आहे वगैरे, तर वॅक्सिन देत नाहीत, कारण ते वर्कच करत नाही. आणि ऍक्टिव्ह सर्दी खोकला ताप असताना वॅक्सिन घेत नाहीत. ते प्रत्येक वॅक्सिनचं आहे तसं. आणि इतर सगळ्या वॅक्सिन्सचं लहान मुलांच्या आणि अडल्टच्या जसं होतं की तो दंड 1-2 दिवस दुखतो, मग पॅरासिटामॉल लागली तर घ्यायला लागते. ताप 1-2 दिवस येऊ शकतो, बॉडी एक 1-2 दिवस होऊ शकतो. काही जणांना इव्हन मळमळ किंवा असं स्टमक अपसेट पण 1-2 दिवस. बट दॅट इज नॉट कॉमन. कॉमन इज आर्म पेन, हात मात्र दुखतो. लहानपणी चिकन पॉक्स वॅक्सिन घेतले त्यांना पुढे सिम्पलेक्स व्हायरस होऊ शकतो. हर्पीस सिम्प्लेक्स इज अ डिफरंट व्हायरस जो कोणाला होऊ शकतो आणि त्याचं वॅक्सिन नाही आहे अवेलेबल. हर्पीस झोस्टर म्हणजे नागिण. लहानपणी आपल्याला चिकन पॉक्स होऊन गेलाय ज्यांना, त्यांनाच हर्पीस झोस्टर होतो. आणि चिकन पॉक्स वॅक्सिन आपल्या लहानपणी आपण नाहीच घेतलं. नवीन जनरेशन घेत आहेत तर त्यांची इम्युनिटी आहे अगेन्स्ट चिकन पॉक्स, नॉट विथ हर्पीस. व्हायरस इज द सेम. इम्युनिटी जी लहान मुलांना मिळते चिकन, म्हणजे मग आपण का नाही चिकन पॉक्सचं वॅक्सिन देऊ? चिकन पॉक्सचं वॅक्सिन खूप स्वस्त आहे आणि हर्पीसचं वॅक्सिन खूप महाग. इट इज द सेम व्हायरस. तर एक तर ॲडल्टसाठी किल्ड वॅक्सिन येतं आणि प्रचंड प्रमाण असतं त्या व्हायरसचं, जे आपण म्हणतो ना अँटीजन पार्टिकल्स, ते प्रचंड असतात म्हणजे इम्युनिटी डेव्हलप व्हायला. लहान मुलांची इम्युनिटी फास्ट डेव्हलप होते वॅक्सिन, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं वॅक्सिन असतं. आणि त्या वॅक्सिननी त्यांना जर झालं चिकन पॉक्स म्हणजे वॅक्सिन घेऊन सुद्धा जर त्यांना कांजिण्या झाल्या तर त्याचं प्रमाण खूप कमी असतं. तर कधी कधी कळतच नाही की कांजिण्या होऊन गेल्या. म्हणजे थोडी कणकण येते अंगावर, कुठेतरी 2-3 पाण्याचे फोड येतात आणि काहीच नाही, कळलंच नाही चिकन पॉक्स होऊन गेला. त्यांना नागीण होऊ शकते वेन दे बिकम 50+ किंवा त्यांची इम्युनिटी ड्रॉप झाली. 50+ साठी आता रेकमेंडेड आहे वॅक्सिन, कारण आपण म्हणजे पुस्तकाप्रमाणे 50 नंतर इम्युनिटी कमी होते असं आपण म्हणतो. पण मी 25 वर्षाची आणि 20 वर्षाची मुलांना हर्पीस झोस्टर होताना बघते, कारण ते प्रचंड जागरण करतात, पहाटे 4ला झोपतात, ड्रिंक्स घेतात. म्हणजे इम्युनिटी लो आपली एजमुळे झाली असं धरतोय आपण. पण नागिण ही आम्ही म्हणजे जर आपण असं धरलं की नागिण होणं हे इम्युनिटी ड्रॉप झाल्याचं एक लक्षण म्हणून धरतो आपण, तर लिटरली 20s मध्ये पण बघतोय आम्ही नागिण, जे पूर्वी नाहीच. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना 3 वर्षाची रेसिडेन्सी केली असेल, रोज 100 पेशंट्स पाहिले असतील, त्यात आम्ही ह्या एज ग्रुपमध्ये नागिण पाहिलीच नाही कधी. म्हाताऱ्यांच्यातच पाहिली नागिण कायम. इव्हन 50+ नाही, 60-70 युजली. किंवा मग खूप डायबिटीज अनकंट्रोल्ड आहे, काहीतरी HIVचं आहे तर पाहायचं आम्ही नागिण, पण अदरवाईज नाही. पण नावडेज वी आर सिक.
त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दल अत्यंत चांगली माहिती डॉक्टर तेजा कुलकर्णी यांनी दिली. मी मिसेस पाटील मॅडमला विनंती करतो की त्यांनी इंट्रोडक्शन करावं. बसून घ्या मॅडम. अध्यक्ष डॉक्टर लिमसे, सेक्रेटरी डॉक्टर ज्योत्स्ना आणि आजच्या वक्त्या डॉक्टर तेजा आणि माझे जिल्ह्यात मित्रमैत्रिणींनो नमस्कार. खरं म्हणजे मला एक प्रश्न पहिल्यांदा विचारायचा होता की कर्णाला जी स्कीम होती ती अभेद्य होती, हे खरं असतं का? महाभारतातला एकही पुरावा असा नाहीये की ज्याला काही हे नाहीये, म्हणजे नाही, पण ते अखिलीस ग्रीक पुराणामध्ये एक अखिलीस नावाचा होता, त्यालाही अभिद्य होतं ना. त्याला फक्त टाचेला फक्त ते अखिलीस हिल म्हणतात ते. हे आपल्याकडे तसं नाही आहे, सगळीकडे आहे या दंतकथा. सिलेबस मध्ये नाही. म्हणजे आपण कातडी बचाव ऍटिट्यूड असलं की जरा आपण खरोखर अगदी अभ्यासपूर्ण आम्हाला सगळी माहिती दिली. आणि 2 म्हणी आपल्याकडे फार प्रचलित आहेत. एक तर माझ्या कातड्याचे जोडे काढून तुमच्या पायात घातले नाहीतर तुझी कातडे नवडून. म्हणजे हे जरा अतिच होत आहे असं मला वाटतं. तर धन्यवाद, आपण आलात आणि खूप चांगली माहिती आम्हाला सगळ्यांना दिली. म्हणजे खरोखर आम्हाला बऱ्याच जणांना डॉक्टर्स लोकसमोर ही माहिती नव्हती. थँक्यू सो मच. आणि आमच्या क्लबच्या वतीने तुम्हाला छोटीशी भेट देण्याची विनंती करते. थँक्यू सो मच.